नमस्कार, मी अतुल जैन आपल्या बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत अंधेरीच्या गोंदवली विभागामध्ये। या ठिकाणी अत्यंत सुंदर पद्धतीने गेली अनेक वर्ष रामनवमीचा उत्सव होत असतो आणि या ठिकाणी साई सेवा समिती गेली अनेक वर्ष या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात रामनवमीचा उत्सव साजरा करताना आपण बघितलेला आहे। तर आज आपण त्यांच्या सगळ्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी आपण बोलूया। आपल्यासोबत मया साळुंखे आहेत, सचिन आहेत, सगळी टीम आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष आपण रामनवमीचा उत्सव साजरा करतोय आणि कुठल्याही पद्धतीने कधी आपला खंत पडलेला नाही आणि गेली अनेक वर्ष आपण हा 33 वर्ष मराठा साजरा करताय, कशा पद्धतीने आपला उत्सव साजरा होतोय आज रामनवमीचा? सर्वप्रथम माझं नाव रमेश दराडे, मी आपलं सांगू इच्छितो ह्या मंडळाला बोलता बोलता 33 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत आणि हिरी साईबाबाचं मंदिर अंधेरीमध्ये संबंध अंधेरीमध्ये पोलीस ठाण्यात रिपोर्ट आहे का सगळ्यात सुरेख सुंदर मंदिर असं आहे आणि उभे साईबाबाची मूर्ती इथे आलेली आहे, साईबाबाची प्रतिमाही आहे। आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य या मंदिराचं असं आहे, या मंदिरामध्ये गेली 33 वर्ष लहान मुलं म्हणून सगळ्यांकडे कुठे वर्गणी मागत नाही, कुठे वर्गणी मागायला जात नाही, स्वयंभू स्वकृतीने लोक इथे आणून देणगी वगैरे देतात आहे आणि पदार्थ गेली 33 वर्षी लोक ठरले तीच पदार्थ लोक देतात आहे। आणि लोकांनी विशेष करून सांगितले जोपर्यंत आम्ही न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणाकडे कोणी पदार्थ मागायचा नाही, अशा पद्धतीने मंदिर चालत आलेलं आहे। आणि जेणेकरून या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे का मंदिरामध्ये कोणाला विशेष आमंत्रित केलं जात नाही। मी कोणी VIP असो, कुठल्याही पक्षाचा राजकीय पुढारी असो, कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी कुठलीही पत्रिका आमंत्रण पत्रिका छापली जात नाही, जेणेकरून हे मंदिर आजपर्यंत निर्विवादपणे अतिशय सुंदर स्थितीत 33 वर्ष चालत आलेलं आहे। आणि ह्या तरुणांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे आणि तरुण मुले रामनवमीला सगळ्यांनी मतभेद जे काय असतील एक सगळं विसरून अति गुन्ह्या गोविंदाने आनंदाने एकरूप होऊन हा उत्सव साजरा करतात। आणि जवळजवळ दुपारी 12 वाजता आरती चालू झाल्यानंतर मिरवणूक निघाल्यानंतर दुपारी 12च्या आरती संपल्यानंतर संध्याकाळी 4-5 ते वाजेपर्यंत भंडारा जातो। 5 ते 7 हजार लोक इथे प्रसादाचा लाभ घेतात। असं आमचं साई सेवाचं मंदिर आहे आणि साई सेवाचं मंदिर हे जागृत देवस्थान आहे, प्रचंड अफाट जागृत देवस्थान आहे, जेणेकरून बोलताना अंगावर शहर येतात अशा पद्धतीत देवस्थान आहे। महेशजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष तुम्हाला अनेक कार्यकर्ते आपले असतील, गेल्या 33 वर्षामध्ये ज्येष्ठ असे अनेक लोक असतील, कशा पद्धतीने आज या उत्सवामध्ये त्यांची आठवण तुम्ही करा? आता काय होत आहे, आम्हाला 33 वर्ष झाले आहेत, काही जुने लोक होते ते आमच्यात नाही आहेत, मग त्यांना भावपूर्ण श्रद्धा आहे। त्याच्यामध्ये लक्ष्मण काळे आणि हे डेकोरेटर होते कानू डेकोरेटर म्हणून, त्यांनी आम्हाला पुष्कळ सहकार्य केलं आहे। त्याच्यानंतर अजून नाना म्हणून होतं, नाना घाट म्हणून, त्याच्यानंतर किशोर कनोजिया, त्यांना भावपूर्ण श्रद्धा दिली कारण ते आमच्यात आता नाही आहे आणि ते चांगल्या रीतीने आमचे काम करत होते। आणि आमची सगळी लोक आहेत कार्यकर्ते आमचे आणि कोणाचं नावही नसते आणि काम आमचं सगळे लोक व्यवस्थित काम करतात, त्याच्याकरता हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे।